नमस्कार, मी सुधीर नवकुडकर, आपल्या आजच्या या शोचा होस्ट. कोणत्याही या आणि त्या गप्पा न करता आपण जाऊया स्ट्रेट आपल्या विषयाकडे. आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रामधील सह्याद्री, त्या सह्याद्रीतील गडकिल्ले, ट्रेकिंग पॉईंट. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ट्रेक एक्सपर्ट सुबोध हत्तरकी, पुष्कर बापट आणि आर्चिस पेडणेकर. नमस्कार. सर्वात आधी तर सुधीर तुझा खूप खूप धन्यवाद. आम्हाला तू इथे इन्व्हाइट केलंस आणि तू आमचा उल्लेख असा केलास की मार्गदर्शन करण्यासाठी. तर आम्ही सर्वसाधारण ट्रेकर आहोत. आमच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी तुला सांगता येतील त्या आम्ही तुला नक्कीच कळवू. तुम्ही तिघांनी अनेक ट्रेक्स केलेले आहेत, अनेक ट्रेक्स अरेंज वगैरे केलेले आहेत. तर तुमच्या या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये एखादा असा भन्नाट अनुभव काय आहे? तू काय सांगशील सोबत? थ्रिलिंग एक्सपिरियन्स, एकदम भन्नाट जो कधी विसरणारच नाही. हा, म्हणजे मी थोडं 2 मिनिटं जास्त घेईन. थ्रिलिंग पण म्हणता येईल आणि एकदम भयानक पण म्हणता येईल. बरोबर आजपासून 5 वर्षांपूर्वी एप्रिलचा महिना होता आणि आम्ही ठरवलं की चला आपण एक रेंज ट्रेक करूया. रेंज ट्रेक म्हणजे आपण एखाद्या ठिकाणाहून सुरुवात केली आणि आपण तो पार्ट कव्हर करत आपण दुसऱ्या पॉइंटला पोहोचलो, तिथून नाही उतरायचं. पुष्कराने मी एक 10 दिवसांपासून पूर्वीपासून ट्रेक आखला. भीमाशंकर ते नाणेघाट असा उलटा ट्रेक करायचा. ओके. जे भीमाशंकर पासून उत्तरेला चालत जायचं सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून. पायवाट वगैरे काही माहित नाही, ग्रुपला नाही, आपले 4-5 जण जे रेग्युलर असतात ते. मी, पुष्कर, सूरज नावाचा मित्र आहे, राजू आणि अक्षय म्हणून. आम्ही प्लॅन आखायला सुरुवात केली की रात्रीचं भीमाशंकर चढायचा. खाली रायगड जिल्ह्यातून, कोकणातून पूर्ण भीमाशंकर चढायचा. दिवसा 5-6 तास लागतात, रात्री आम्ही 3-4 तासात कव्हर करू असा अंदाज होता. आम्ही रात्री निघालो, शेवटची ट्रेन पकडली, तिथून पायथ्याला पोचलो आणि तो ट्रेक चढायला सुरुवात केली भीमाशंकर जंगल. आणि ते आम्ही डिस नाही म्हणता येणार, पण आम्ही तिथे 10-15 वेळा आधीच जाऊन आलेलो होते. तर सुरू केलं रात्री आणि अर्ध भीमाशंकर चढलं ना तर एक पदर लागतो. म्हणजे कुठलाही सह्याद्रीचा भाग, पदर हा शब्द बऱ्याचदा ऐकायला येईल. तो म्हणजे आपण अर्धा चढतो, मग सपाटी असते, तिथे गाव असतं, तो पदराचा भाग, मग शेवटचं चढ. तर पदरवाडी नावाचंच गाव आहे ते. आम्ही रात्रीचा जो भीमाशंकरचा 1-1.5 तासाचा शिडीघाटाने चढलो. तेव्हा शिडीघाट सुरू होता, आता बंद केलाय, दरड वगैरे कोसळते तिकडे आणि बरेच ऍक्सिडेंट होतात. पदरवाडीतून आम्ही अजून वर चढलो. पुढे कसं देवराई लागते. देवराई म्हणजे आपण म्हणू शकतो की जिथे छाटणी नाही होत झाडाची, किंवा देवासाठी राखून ठेवलेलं जंगल म्हणतात. तर तिथे रात्रीचे साधारण 3-3:30 झाले असतील. मी पुढे चालत होतो, पुष्कर मागे होता साठी, आणि आम्ही बोलत चालतो नेहमी की हा बाबा चालतोय पुढे. तो अनुभव असा आहे ना की म्हणजे थोडं भीती पण आहे, दैवी शक्ती पण आहे, आणि थोडं असं म्हणतात ना गडबड गोंधळ पण आहे. आणि तेव्हा कसं मी हातात एक ठेवलेलं लाकूड आणि दांडा, सगळ्यांनी ठेवलेलं. काय कधी काही होऊ शकतं, भीती नाही राहत आपल्याला, म्हणजे कॉन्फिडन्स राहतो चालताना. टॉर्चर होते आणि एप्रिलचा महिना, आणि असं वर काहीतरी एखाद दुसरं पाणी पडलं. ते म्हटलं ठीक आहे, असं पडतं कधी कधी, पक्ष्यांचं काही किंवा झाडाचं पडतं. तर नंतर आम्हाला वाटलं की नाही, एप्रिलचा महिना आणि ते पाणी ना पावसासारखं पडायला लागलं रे, आणि एकदम थंडगार. आणि आता वर बघायची हिंमत नाही, आणि साधारण ते अमावस्या वगैरे होती, म्हणजे तो काळ निघून गेलेला. अमावस्या इन द सेन्स की अंधार होता, म्हणजे असं भाग. आणि पाणी ते जोर जोरात पडायला लागलं, असं शॉवर सारखं थंड पाणी, गार चिल्ड. आणि आम्ही ते गार अजून का लागत होतं, कारण आम्ही आधीच खूप दमलेलो वगैरे, कारण 2 दिवसाचं पुढच्या ट्रेकचं सामान पाठीवर होतं. तर टेंट वगैरे पण होते, 2 टेंट, जेवणाचे डबे. हा, म्हणजे भीमाशंकरला पोहोचून मग रेंज ट्रेक सुरू होणार आमचा 2 दिवसाचा. आणि त्याच्यासाठी आम्हाला आधी 4 तास चढून वर जायचंय. तिथे जसं पाणी पडायला सुरू झालं ना, आम्ही ठरवलं की पडायचं नाही कोणी कुठेच. सपाटीचं 20 मिनिटाचं जंगल आहे, चालत कव्हर करा. आणि त्याच टायमाला ना झाडातून कोणतरी असं धावतंय, इथून इथे उड्या मारतायत, आणि ते पाणी पडतंय जोर जोरात, आणि गवतातून कोणतरी धावतंय. तर तुम्हाला दिसलं का कोणी? नाही, तर असं वाटलं की झाला आज शेवटचा दिवस आपल्या इथे. काहीच दिसत नाही, आम्ही टॉर्च मारतोय. तर आम्ही असं केलं की पाठीला पाठ लावून उभं राहूया करून. टॉर्च काय प्राणी वगैरे असेल तर जवळ नाही ना,
आणि नंतर एक सुगंध पसरायला लागला असं जंगलात आणि म्हटलं अरे काय हे होतंय काय, म्हणजे आम्ही असं डोळे चोळले की नक्की काय प्रकार होतोय, काहीच कळायला मार्ग नाही. आणि आता इथे सडन बोलवणार कोणाला, बरोबर पाणी पडतच आहे टप 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 टप, जसं दव एखादं कुठेतरी झाडाला लागले असं आपण झाडं लावल्यावर कसं पडतं तसं. पण म्हटलं एप्रिलचा महिना एवढं थंड पाणी तर येणार नाही. तो सुगंध आला ना, नंतर मला क्लिक झाला नाही काहीतरी गडबड आहे. आणि तो जो आवाज धावणारा होता तो अचानक थांबला. तर आम्ही आम्ही ओढायला लागलो जय भीमाशंकर जागेवाले की जय वेगळे. कारण नाही त्या गोष्टी असतात. कारण कसं आहे की आपण कुठे गावात मोस्टली कोकणात आपण ऐकतो की जागेवाला ते काय असतं, एक देव असतो, त्याची आपण रिस्पेक्ट करायची असते. आपण चुकून जाताना काही चुकीचं घडलं आपल्या तर ते बाधू पण शकतं. पण नंतर आम्हाला असं जाणवलं नाही, ती कदाचित माकडं असू शकतात. एक 10-15 मिनिटांनी आवाज तो थांबला. माकडं असू शकतात जी आमच्या झाडाने दचकली असणार आणि ते त्या झाडांवरून धावत होती. ती उमरांची झाडं असणार. उमराच्या फळाला ड्रॉप असतात पाण्याचे, ते आमच्यावर पडले असतात. आम्ही हा एकदम क्लिअर अंदाजा बांधला आणि काय माहित कुठे देवाचं नाव घेतलं आणि भीतीच निघून गेली सगळी. तो पुढचा ट्रेक हार्डली आपण अर्ध्या तासात आम्ही कम्प्लीट केला. आणि म्हणजे असा तो काही अनुभव आहे का की भूताटकी वगैरे अशा ठिकाणी? कसं आहे, सह्याद्रीतली भूतं म्हणजे आमच्यासारखीच फिरणारी हा. पण काही ठिकाणी कसं असतं म्हणजे आपण त्यांना भूत किंवा असं काही म्हणता येणार नाही, पण निसर्गाच्या काही एनर्जीज असतात. मग आपण त्याला पॉझिटिव्हली घेतो तर ती पॉझिटिव्ह एनर्जी, आपण निगेटिव्हली घेतो तर ती निगेटिव्ह एनर्जी, असं समजून चालायचं. जसं आपण कंटाळा पिक्चर बघतो, सिम्पल साधं सोपं उदाहरण. तो दगड असतो, शेंदूर फासलेला जागेवाला असतो, त्याची बाउंड्री असते. प्रत्येक गावामध्ये असतं असं. गावातल्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत असतात. आता बऱ्याच लोकांना काय असतं की कुठे म्हणजे कुठेही जाऊन लघवीला वगैरे जातात, ते थोडं असतं. पण आम्हाला एक असा पॉझिटिव्ह अनुभव आहे लोणावळा ते भीमाशंकर ट्रेक करताना, की आम्हाला एक शेंदूर फासलेला दगड दिसला मध्ये आणि आम्हाला पुढची वाट कळतच नव्हती. आम्ही रेकी करायला गेलेलो, 3 मित्र होतो, मी, अमय आणि गणेश म्हणून. पुढची वाट माहित नाही, शेवटचं गाव सोडून 1.5-2 तास झालेला. पुढची वाट दिसते पण त्याच डिरेक्शनला जाणार की नाही माहित नाही. आम्ही त्याच हिशोबात गेलेलो की 1-2 दिवस लेट होऊ शकतो. तितक्यात कोणीतरी आम्ही असं प्रार्थना केली की अरे देवा म्हणजे वाट सापडू दे. आणि एक माणूस आला, जुनं टी शर्ट घातलेलं, असं लंगोट टाईप घातलेलं, कोयता लटकवलेला. त्याने आम्हाला सांगितलं आणि आम्हाला काही भीती पण नाही वाटली. त्याने सांगितलं माझ्या म्हशी, गाई गुरं म्हशी हरवली 3-4 दिवस झाले, मी शोधतोय इथे त्यांना. तर म्हटलं ठीक आहे. मग त्याने आम्हाला विचारलं तुम्ही कुठून आलात, कोण? तर आम्ही म्हटलं आम्ही असं भीमाशंकरला जायचं आहे आम्हाला. त्या माणसाने काय सांगावं की ठीक आहे, हीच पायवाट सरळ गेली आहे आणि ते जे जंगल आहे ना ते पठार, पूर्ण आफ्रिकेसारखं पठार आहे. म्हणजे असं ते दाखवतात ना आपल्याला, रखरखीत आणि दूर दूरपर्यंत नजर जाऊ शकते आपली, एखाद्या स्टेडियम एवढं लांबपर्यंत दिसतंय. त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की इथून ही पायवाट पकडून सरळ जायची, तुम्ही 3-4 तासात पोचाल भीमाशंकरला, पण मागे वळून बघू नका. पण किड आहे ना, 4 पावलं चाललो आणि बघितलं मागे कोण नाही, काहीच नाही. आणि तो दगड पण नव्हता शेंदूर बसलेला. सो एक तो आम्हाला एक दैवी अनुभव आहे. जे देव कुठल्या रूपात येईल तुम्हाला काही सांगता येत नाही. आणि बरोबर त्या व्यक्तीने सांगितलेल्याप्रमाणे 3 ते 4 तासाला आम्ही भीमाशंकरला पोहोचलो. जाऊन आधी गर्दी होती, बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि अशा टायमाला म्हणजे खूप मदत होते. निसर्गाची जी शक्ती असते ना, बऱ्याचदा काय होतात की कुत्रे येतात आपल्यासोबत, आपण माझ्यासोबत झालेलं एक कुत्रा असा टाईप नाही होतात बऱ्याच गोष्टी. एक कुत्री तर आमच्यासोबत 2 दिवस होती पूर्ण, आणि शेवटी आम्हाला तिला एका गावात सोडून जावं लागलं, कारण ती अजून एक दिवस असते आमच्यासोबत. आम्ही तर घरी निघून गेलो असतो, पण तिला ते नवीन घर आणि ते बिबट्या परत पकडणार का. असे अनुभव आहेत. आपण त्याला पॉझिटिव्हली घेतो की निगेटिव्हली घेतो त्याच्यावर डिपेंड आहे. आता एखाद्या ठिकाणी गावातल्याने सांगितलं नाही जायचं तर नाहीच जायचं. 10 कारणं नाही विचारत बसायची. ते बांधणं, चकवा लागणं वगैरे जो प्रकार असतो ना, ते असतात गोष्टी, गावातल्या गोष्टी. आजकाल म्हणजे लोक नाही सांगत, गावातले लोक आपण ते म्हणतात की नको भीती वाटेल ना तसं, पण प्रत्येक ठिकाणी असतं काही ना काही. त्या गोष्टींची जे पूजा करतात, झाडांची पूजा करतात, प्राण्यांची पूजा करतात, तसं बरेच ट्राईब असतात. तर ते बिबट्याचं आकृती असते पुतळा, त्याची पूजा करतात. किंवा पाऊस लवकर पडण्यासाठी झाडाची, निसर्गाची पूजा करतात. आपण त्या गोष्टींच्या विरोधात गेलो किंवा कोण जाऊन तिथे उगाच चल मी जाऊन वर नॉनव्हेजच खायचंय मला, तिथे
त्याचा त्रास होऊ शकतो. आणि बाकी असं भूत वगैरे ते सिनेमामध्ये दाखवतात असं काही नसतं, ते आपल्या मानण्यावर आहे. आता मला वाटलं माझ्यासोबत कोणतरी चालतंय मागे, तर माझ्या डोक्यात ते बसणार आणि माझं लक्ष जरी नाही गेलं मागे तर मी धावण्यात तो माझा अपघात होऊ शकतो, मी अडखळून पडू शकतो कुठेतरी. तेच आहे सगळं. आणि कधी कधी काय होतं की आपल्याला ते आपण म्हणतो ना दैवी शक्ती, त्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्या खोलात आपण नको जाऊया, पण ते कधी कधी काय होतं, आता समजा एखादा डोंगर असेल किंवा असेल तर कधी कधी तिकडच्या शक्ती आपल्या मनाला त्याच्याकडे खेचतात. म्हणजे आपण बघतो अरे म्हणजे किंवा आपण काय म्हणतो त्याला, आपण एकदम आपण गर्क होऊन जातो की ते दृश्य बघण्यात, किंवा ती पण एक प्रकारची की म्हणजे बघतच बसलोय, पौर्णिमेचा चंद्र आहे बघतच बसलो त्याच्याकडे. कधी कधी असं पण होतं, माझ्या बाबतीत असं झालंय. माहित नाही, ती एखादी एक अनामिक शक्ती असेल गूढ जी आपल्याला खेचते त्याच्याकडे. म्हणजे काही काही लोक असं पण म्हणते की हे काय आहे, म्हणजे इट डिपेंड्स ऑन यू, सब्जेक्टिव्ह आहे ते खूप, की तुला काय, तू कसं त्याच्याशी जुळतोयस. तसं लोक ट्रेक करत नाहीत, बरेचसे लोक करत नाहीत, किंवा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये भीती वगैरे असते. तुझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे लोकांनी ट्रेक का करावा, म्हणजे त्याचे फायदे काय आहेत, पुढे जाऊन तोटे पण काय असतील? ट्रेक करण्याचे फायदे असे आहेत की आजकालचा तू बघतोयस की लोकांची धावपळ किती वाटते, म्हणजे घड्याळाचे काटे फास्ट फिरायला लागले, लोकांचं 24 तास कधी निघून जातात काही कळत नाही. आणि याच्यात टेन्शन्स, लोकांना आजकालच्या जमान्यात तर आर्थिक टेन्शन, लोक मानसिक आणि सगळं, याच्यातून एक बरंच इफेक्टिव्ह आहे ट्रेकिंग करणं. या सगळ्या गोष्टी ऍटलिस्ट या सगळ्यातून एक दिवस तुमचा जो आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो, तुमचं माइंड फ्रेश होईल. महिना 2 महिन्यातून एखादा ट्रेक जरी तुम्ही केला आणि तो व्यवस्थितरित्या केला आणि तुमचा जो श्वासोच्छ्वास होतो तिकडे जाऊन रिअल ऑक्सिजन आपल्याला मिळतं ओरिजिनल. इथे शहरांमध्ये राहून रोजचा ट्रॅफिक जॅम आणि ते धूर, आणि आपण मला वाटतं फक्त पोल्युशनच पितोय. ते लोकांनी ते बघावं की आपण ट्रेक का करतोय आणि आपण ट्रेकला जाताना काय काय काळजी घेतो. आरोग्यदायी पण फायदे आहेत बरेच. लोकांना एक गैरसमज असतो की ट्रेकिंग म्हणजे ते रशी लावून चढणार. ते सुरुवातीला म्हणाल होता 3-4 कॅटेगरीज असतात, म्हणजे जिथे पायवाटा गेलाय, जिथे कातळ टप्पे आहेत, माणसं ये जा करतात, गावकरी स्थानिक आजही तो पाथ किंवा ती पायवाट डेली वापरात आहे त्यांच्या. अशा ठिकाणी ट्रेकिंगला जाणं सिंपल आहे. आणि महाराष्ट्रात आपण ट्रेक करतो तर दोन्ही फायदे होतात, तर ट्रेक पण होतो आणि किल्ला पण बघतो. आणि याच्यात क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग हे पण प्रकार आहे. रॉक क्लाइम्बिंग म्हणजे वेगळ्या स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये, पण त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आणि बरेचसे सगळे इक्विपमेंट्स वगैरे या सगळ्या गोष्टींचं एकदा कोणी ट्रेक सुरू केलं त्यांना ते हळूहळू त्या गोष्टींचं माहिती मिळत जातं. समविचारी लोक भेटतात तर अरे मी ही ऍक्टिव्हिटी करतोय, एका ट्रेक मध्ये 10 ट्रेकचे प्लॅन बनतात, अरे या ट्रेकला जाऊया त्या ट्रेक. मग ते एकदा कल्चर मध्ये आपण घुसतो त्या की मग ते ठरवून होणारी गोष्ट ठरवायचं एकदाच की मला ट्रेकला जायचंय, मग त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली आपण त्या फ्लो मध्ये नवीन नवीन. आणि ग्रुप मध्ये जर जुळत गेले लोक तर मग आपोआप ते होऊन जातात स्ट्रीमलाईन. पुष्कर, तू काय सांगशील, तुझी ट्रेकची जर्नी कशी सुरू झाली? त्या प्रश्नाकडे येण्याआधी तू जे आधी म्हणालास की ट्रेक डिफिकल्ट का वाटतात लोकांना, त्याच्यावर मी थोडंसं बोलेन. तर पहिली गोष्ट तर अशी की सध्या सोशल मीडियात जे अँगल वापरतात किंवा कॅमेरा कोणत्या अँगलने घेतला किंवा ते, तो युट्यूबचा जो व्हिडिओ आहे किंवा जे रील आहे तुमचं इंस्टाग्राम, ते असं बनवलेलं असतं की जेणेकरून त्यात थ्रिल दिसावं, म्हणून कधी कधी ते दृष्टीभय जे असतं किंवा एखादी खोली किंवा ती ऍक्च्युअल खोली नसते त्या, किंवा पण ते त्या अँगल तसा घेतल्याने असं वाटतं की ते उंच आहे किंवा ते खूप भयंकर आहे, असं काहीतरी तिकडे खूप म्हणजे तिकडून खूप बघितल्यावर असं हे होईल, असं म्हणजे तो एक आवाज निर्माण होतो की ते कठीण आहे असं. हे कारण असू शकतं. दुसरं कारण असं आहे की कोणीतरी सांगितलंय अरे, किंवा जो माणूस आहे जो जाऊन आलाय तो कधी कधी चुकीच्या वेळी गेलेला असतो, किंवा जो ट्रेक त्या वेळेत नाही करायचं त्या वेळेत त्याने केलाय आणि मग त्याला अनुभव वाईट आला आणि मग तो सगळ्यांना सांगतो की नाही एक इकडे खूप कठीण आहे जाणं वगैरे वगैरे, आणि किंवा असंच एक लोकांनी एक भ्रम तयार केला. पण मला असं वाटतं प्रत्येक जण ट्रेक करू शकतो. थोडस स्वतःला पहिला दुसरा ट्रेक थोडासा किंवा म्हणजे पहिला दुसरा ट्रेक कदाचित तुम्हाला थोडा डिफिकल्ट जाईल, पण नंतर तुम्ही स्वतःला पुश केलं आणि म्हणजे स्वतःला चॅलेंज करून जर का तुम्ही ट्रेकिंग चालू केलं तर तो एक वेगळा आनंद आहे, हे नंतर कळेल. पण त्याचे की पहिल्या ट्रेक मध्ये हे निर्णय करू नये की बाबा मला कठीण आहे, पहिल्या ट्रायल मध्ये ऍटलीस्ट त्याच्यावरती डिसिजन लगेच असं जजमेंट देऊन मोकळं,
मला म्हणजे ट्रेक मला जमत नाही किंवा ट्रेक कठीणच असतात किंवा ते लोकांचा भ्रम असतो ते ठीक आहे. पुष्कर, मला तुला विचारायचं आहे, पावसाळ्यामध्ये ट्रेक करताना ट्रेकर्सनी कोणती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी अजिबात नाही केल्या पाहिजेत? पावसाळ्यात तर सगळ्यात आधी जसं म्हणाला की शूज सगळ्यात कारण आपले जे कातळ असतो तो निसरडा झालेला असतो तर सगळ्यात चांगलं म्हणजे कधी कधी तर ते मोठे मोठे महागाचे जे शूज आजकाल असतात ते त्यांना पण चांगली ग्रीप नसते. त्याच्यामुळे प्रश्न हा नाही की महाग एका स्वस्त आहे शूजला चांगली ग्रीप असायला हवी. ते एक सगळ्यात पहिला मुद्दा येतो. आणि ट्रेकिंगचे शूज येतात आपले बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे येतात, तर ते स्पेशली ट्रेकिंगचे शूज. बाकी फुटबॉल किंवा बाकी इतर ऍक्टिव्हिटीचे साधारण पावसात, बाकी इतर वेळी कारण निसरड असते जमीन. दुसरी गोष्ट आपले पूर्ण हाताचे कपडे, म्हणजे काही लोक हाफ पॅन्ट वगैरे घालतात तर ते कारण साप वगैरे तसं तर सगळ्या ऋतूंमध्ये तो धोका आहेच कुठेही आहे, पण पावसात जास्त करून. आणि कारण पावसात कसं असतं की पावसात निसर्ग जास्त ऍक्टिव्ह होतो. जेव्हा आपण म्हणतो की तो सृजनाचा कालावधी निसर्गाचा, तर सगळे कीटक, किडे, जे साप असतील, बाकी प्राणी असतील ते ऍक्टिव्ह, म्हणजे जीवसृष्टी ऍक्टिव्ह झालेली असते. त्याच्यामुळे तो धोका, त्यामुळे तेव्हा पूर्ण हाताचे कपडे, फुल पॅन्ट हे सगळं असावं. आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत पावसामध्ये ट्रेक करताना? म्हणजे जसं की लोकांमध्ये वेगळाच शौक आहे, कुठेतरी कड्यावरती जातील, सेल्फी घ्यायला लागतील आणि ते इतके स्वतःच्या धुंदीमध्ये असतात की त्यांना ते कळत नाही की ते नेमके कुठे उभे आहेत, काय करतायत. काढणारे असतात ना, तू जसं म्हणालास ट्रेकिंगची सुरुवात कशी झालेली, यांची चुकीच्या पद्धतीने झालेली. यांना यांच्या मित्रांना दाखवायचं असतं तो सेल्फी, त्याचा शेवटचा फोटो बनतो, तोच फोटो दुसऱ्याची न्यूजपेपरला येतो. म्हणजे मला जे वाटतं ते बरोबर आहे की चुकीचं आहे सांगतो की बरेचसे अपघात, म्हणजे जिथे जिथे बरेचसे अपघात झालेले आहेत, पहिलं कारण कदाचित हे असेल 99 आहे ना. म्हणजे आता कड्यावर आपण जातो, कड्याच्या जवळ जातो किंवा तेव्हा धुकं असतं तेव्हा कळत नाही आपल्याला, किंवा तेच की जमीन निसरडी असेल तर तुम्ही घसरला तर तुम्हाला आजूबाजूला पकडायला पण काही नाही. आणि तर अशा जागा टाळल्या पाहिजेत. आणि शक्यतो आपण म्हणजे ग्रुपने एकत्र चाललं पाहिजे, पण किंवा लिडरचं ऐकलं पाहिजे, कारण धुक्यात बऱ्याचदा वाटा हरवतो आपण, तर ते एक पाळलं पाहिजे. म्हणजे नाही तर मग काय होतं की गॅप राहतो ग्रुपमध्ये आणि मग काही लोक हरवतात, धुक्यात हरवलं असं होऊ शकतं. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला मोबाईलचा नेटवर्क सुद्धा नसतं, तर ग्रुप एकत्र राहणं हे इम्पॉर्टंट आहे. मला अजून एक प्रश्न, तर असे कोणते सीझन आहेत जे ट्रेकिंगसाठी बेस्ट आहेत? ट्रेकिंगसाठी बेस्ट सीझन तर मला म्हणजे माझं वैयक्तिक आता उन्हाळा, काही बरेच लोक नाकारतील उन्हाळ्याला, पण मला वाटतं तिन्ही ऋतूंमध्ये प्रत्येक वेगवेगळी जागा वेगवेगळ्या जागी त्या ऋतूंमध्ये ती चांगली दिसते. आता एखादा म्हणजे वॉटरफॉल ऑफकोर्स पावसात जावं लागतं, पण मला असं वाटतं की जे किल्ले आहेत, म्हणजे लोहगड असेल, रायगड असेल, ज्यांमध्ये खूप अवशेष आहेत त्या किल्ल्यांवर, ते ट्रेक शक्यतो पावसात करू नयेत. म्हणजे आपण म्हणतो पावसाळा सीझन आहे ओव्हरऑल ट्रेकिंगसाठी, पण मी म्हणेन की ज्या किल्ल्यांवर खूप अवशेष आहेत ते, किंवा जिकडून खालचा नजारा किंवा आजूबाजूचा नजारा बघायचा तर पावसात धुक्यामुळे ते शक्य होणार दिसणार, किंवा ते अवशेष अर्धे अधिक म्हणजे तुमच्या गवतात, म्हणजे गवत वाढतं आणि म्हणजे धुकं पण असतं किल्ल्यांवरती, तर ते अवशेष नाही बघतात. त्याच्यामुळे रायगड, लोह, म्हणजे जिकडे अवशेष खूप बघण्यासारखे ज्या किल्ल्यांवर, ते किल्ले पावसात करू नयेत. त्यामुळे ते हिवाळ्यात किंवा नंतर उन्हाळ्यात केले तरी चालेल. तू साधारण आतापर्यंत किती ट्रेक केले? ट्रेक तर मला तर आकड्यामध्ये 100, 200, 300 असे 300च्या वर झाले. 300च्या तुझे किती झाले? माझा किल्ले जर मोजले तसं मी कधीच नोंद करून ठेवली नाही, किल्ले 100च्या वरच झाले, 100-150च्या आसपास, पण त्यातले 50 किल्ले तरी 10 वेळा रिपीट झाले. हे किल्ले आणि महाराष्ट्रात अशा पण ठिकाणी की घाटवाटा, सह्याद्रीतला घाटवाटा, म्हणजे कोकणातून आपल्याला वर चढायचं, रायगड जिल्ह्यातून आपल्याला पुण्याला चढायचं, तर तशा त्या पुरातन घाटवाटा असतात ज्या दळणवळणासाठी वापरल्या जायच्या. टोटल किती केले असतील ट्रेक? तसे म्हणजे 500, 700, 700 काही म्हणजे मोठा आहे. हो, सेम तसंच आहे की काउंट नाहीये किल्ल्यांच्या हिशोबाने. म्हणजे मला एक फॅसिनेशन होतं की मी कोकणातलं असल्यामुळे मला समुद्र आणि समुद्राजवळचे किल्ले असे, आपल्याकडे एवढा मोठा समुद्र किनारा आहे आणि बहुतेक ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्वात जास्त कोस्टल किल्ले हे महाराष्ट्रामध्ये 65 किल्ले फक्त कोस्टल झालेले. डोंगरावरचे वेगळे आहेत, जसे हा सांगतो की घाटवाटाचे पण वेगळे असतात असे, आणि आमचे रिपीट्स होतात ट्रेकमुळे, आणखीन रिपीट्स पण होतात. त्यामुळे काउंटिंग झालं नाही, 200-300च्या आसपास आमचे तेवढे झाले असे ट्रेक्स.
आर्चिस दी महाराष्ट्राच्या बाहेर पण ट्रेक केलीत ना? हा. आणि तू सोलो ट्रेक पण करतो? सोलो पण करतो. पहिली गोष्ट असं आहे की सोलो ट्रेकचं पण मी तुम्हाला जसं तुम्ही बोलला होता की मी सोलो ट्रेक केले त्या काळामध्ये असं होतं की काय म्हणतात गरम जोश आणि गरम रक्त उसळतं, त्यामुळे सोलो ट्रेक केले. उसळतं रक्त असतं आपलं की सोलो ट्रेक केले काही गोष्टींचे, तिथे काही मला एक्सपिरियन्स पण आले. सो त्याच्यात कसं होतं की आपण एक्सपिरियन्स घेतो सोलोचा एक्सपिरियन्स आहे, तगडा आहे. पण मी माझं वैयक्तिक मत जर मांडलं की मी सांगेन सोलो ट्रेक तुम्ही सहसा करूच नका. कारण सोलो ट्रेक करताना एक्सपिरियन्स तुम्हाला चांगला येतो, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडा डिफिकल्टी जास्त असतात. कारण एका माणसाचं डोकं चालत असतं, मॅन पॉवर पण सिंगल असते, आणि एखादी घटना घडली त्या टायमाला फक्त एका माणसाचं डोकं चालतं. राईट. म्हणजे हा थोडा रिस्क फॅक्टर आहे. तर सुबोध, मला तुझ्याकडे यायचं आहे. तू बरीच वर्ष आता ट्रेक्स वगैरे करतोयस, तर तुझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे तुझा आवडता ट्रेकिंग पॉईंट कोणता आहे? असं तर प्रत्येक ट्रेकिंगचा जो किल्ला असेल किंवा ट्रेकिंग पॉईंट असेल, प्रत्येक ठिकाणची वेगळी स्पेशालिटी. तुझा आवडता सगळ्यांच्या मध्ये तुझा आवडता कोणता आहे? आवडता किल्ला असं मी म्हणजे एक किल्ला गेला तर असे बरेच किल्ले आहेत, पण मी ट्रेकिंग पॉईंट जर सांगायचं झालं तर राहायला मी मुंबईत, तर जवळ एक्सेसिबल माथेरान. माथेरान म्हटलं तर लोकांना पिकनिक स्पॉटच आवडतो, पण माथेरानचा जो सराउंडिंग आहे त्याच्या जवळपास 30 ते 32 पॉइंट्स आहेत, जिथून प्रत्येक पॉइंटला वेगवेगळ्या दिशेला प्रत्येक पॉइंट आहे. जसं सनसेट पॉइंट, सनराईज पॉइंट, रामबाग पॉइंट, वॉन्डरिंग पॉइंट, आणि त्याच्यापैकी मेजॉरिटी ऑफ द पॉइंट आपण खाली उतरू शकतो किंवा चढू शकतो त्या पॉइंट्सवर, आणि ते ऍक्सेसिबल बरं पडतं, जवळ आहे. आणि प्रत्येक ग्रेड मध्ये कठीण पण आहे, सोप्या पण आहेत काही पायवाटा. ज्याला जो ट्रेक ज्या लेवलचा ट्रेक हवा असेल तो त्या लेवलच्या ट्रेकिंग तिकडे. ह्याच्यात पण स्थानिकांना विचारूनच प्रत्येकाने गेलं, महत्वाचा मुद्दा आहे. आर्चिस, तू काय सांगशील, तुझा आवडता ट्रेकिंग पॉईंट कोणता आहे? ट्रेकिंग पॉईंट असे बरेच आहेत, पण असं जर बोलाल की अविस्मरणीय किंवा याच्यामध्ये जे आहेत सध्या खूप जणांचा तो जो आहे जागा म्हणजे किल्ला जो आहे किंवा तो सनसेटसाठी लोक जातात तिकडे, कोकणकडा किंवा हरिश्चंद्रगड, हा एक खूप जणांचाच म्हणजे सगळेच बोलतील, 50% 60% लोक बोलतील नाही मला ही आवडती गोष्ट. आणि ढग तिथे इतके सुंदर असतात, इंद्रवज्र लोक बघायला जातात वगैरे. तिथून असं म्हणजे वाटतं की तुम्ही ढगाच्या वरती आहात, असं आहे. इव्हन मध्ये असल्यासारखी ती एक वेगळी कल्पना आहे. सॉरी तुला थांबवतो मी. हा तुझं बोलला ना आता की माझा जो आवडता विषय आहे यामधला, मला जे एकदम फील होतं की अरे काहीतरी स्वर्गासारखं काहीतरी आहे, ते मी जेव्हा पण कड्यावरती एखाद्या उभं राहतो आणि खाली ढग दिसत ना, असं वाटतं वा बस, याच्यापेक्षा वेगळं काही नको. नक्की असे. आणि काही भौगोलिक किल्ले पण आहेत, म्हणजे त्यांची रचना इतकी सुंदर आहे की ते तुम्ही जसं तोरणा वगैरे बघाल की तोरणा इतका, किंवा हे दुसरा शिवनेरी बघायला गेला तर तिकडे पण खूप सुंदर म्हणजे पॉइंट्स इतके सुंदर आहेत की एकदम म्हणजे काय म्हणतात नजर फेडण्यासारख्या गोष्टी आहेत. असं तुझा आवडता कोणता आहे ट्रेकिंग पॉईंट? वाटलं भीमाशंकरचं नाव हे मी ऑब्झर्व केलंय बऱ्याचशा मेसेजेस मध्ये भीमाशंकर आहे, अल्टरनेट मन भीमाशंकर असतोच. मी कंपेअरच नाही करू शकत कुठल्या ट्रेकिंग पॉइंटला, प्रत्येकाची स्पेशालिटी. तसं युएसबी काय आहे, तिकडे प्रत्येक जण जाऊ शकतो आणि एन्जॉय पण करू शकतो. माथेरानच्या ऐवजी भीमाशंकरचं नाव जवळ आणि ऍक्सेसिबल त्या दृष्टीने सांग. भीमाशंकर माझं आवडतं ठिकाण, मला राजमाची आवडतो. राजमाची किल्ला एक आवडतो. का त्याचं लोकेशन जे आहे, म्हणजे जे भौगोलिक लोकेशन आहे त्याचं, ते खूप असं म्हणजे असं जंगल, एका बाजूला जंगल आहे, म्हणजे सह्याद्रीच्या रांगेवरती आहे ते. म्हणजे ऍक्च्युअल सह्याद्रीची क्रेस्ट लाईन आपण म्हणतो, वेस्टर्न घाट, त्याच्यावरती तो आहे. म्हणजे त्या रांगेवरच तो प्रॉपर त्या जागी आहे, आणि जंगल आहे आजूबाजूला घनदाट, आणि छान लोकेशन आहे. नेक्स्ट मला सुबोध तुला विचारायचं आहे, महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हजारो ट्रेक पॉईंट्स आहेत, गडकिल्ले आणि ट्रेक पॉईंट्स मिळून अशा हजारो ठिकाणं आहेत. तर नवीन ट्रेकर्सना किंवा थोड्याफार माहिती असलेल्या ट्रेकर्सना ट्रेकमध्ये गेल्यानंतर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा काय अडचणी येऊ शकतात, आणि काही जर अडचणी आल्याच तर त्याच्यावरती काय उपाय त्यांनी केला पाहिजे त्यावेळी? खरं तर याच्यावर बोलायला गेलं तर बरंच आहे, पण मी एक थोडक्यात वरच्यावर सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी मी पण अनुभवल्यात, आम्ही एकत्र असताना पण अनुभवल्या, की
कधी कधी मी जसं मगाशी म्हणालो, तुम्हाला घरी यायला उशीर होऊ शकतो, मोबाईल स्विच ऑफ झाला, तर तुम्ही जिथेही जाताय घरातल्यांना माहिती देऊन जावा, किंवा घरातल्यांना सांगायचं असेल 2-3 मित्रांना कळवून जावा आम्ही या ठिकाणी जातो. तिथल्या तुमच्या जर तुम्ही एखाद्या ग्रुप सोबत जाता तर त्या लीडरने गावातल्यांशी संवाद साधला आहे का, किंवा तो लीडर त्या किल्ल्यावर जाऊन आला आहे का, आधी जाऊन आला नसेल तर त्याने स्थानिक वाटाड्या ॲज अ गाईड घेतला आहे का. आणि कसं आहे की आपण कोणत्या भागात ट्रेक करतोय, अडचणी पण त्या ठिकाणी अशा विभागल्या जातात. काही असू दे, तुम्ही फर्स्ट एड किट सोबत बाळगलाच पाहिजे. प्लस आता मला एखादा प्रॉब्लेम आहे तर माझी औषधं मी सोबत घेतली आहेत का, मी पाण्याच्या बाटल्या घेतल्या आहेत का सोबत. बऱ्याच लोकांना घाण सवय असते, स्वतः पाणी आणणार नाही पण दुसरा कधी बाटली ओपन करतो ते पेज आणि त्याचं पाणी संपवायचं. परत पायवाटा तुम्ही ज्या पायवाट्याने जाताय तिथूनच तुम्हाला रिटर्न यायचंय, मग ते तुम्हाला तेवढी मेमरी लक्षात असली पाहिजे, किंवा मार्किंग करत काही जातोय का आपण, त्या सगळ्या गोष्टी. मी जसं म्हटलं टेरेन वाईज डिफिकल्टीज चेंज होत राहतात. सह्याद्रीत कधी काय होईल सांगता येत नाही, आणि प्रयत्न करायचा की आपण निसर्गाशी छेडछाड नाही करायची. तिथले काही प्राणी असतील, काही असतील, जसं एखादा एक्सपिरियन्स मी सांगतो. याने रिसेंटली तू बरेच इन्सिडेंट्स असे न्यूजपेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये पाहिले असतील, मधमाशांचा हल्ला झाला. तुमच्यावरती असं काही झालंय का हल्ला मधमाशांचा? नक्कीच झालाय, पण या सगळ्या गोष्टींवर बरेच लोक बोलायला टाळतात. पण मी आता सांगतो, मी आणि अर्चिस होतो, आम्ही एक मिनी बस होती 17 सीटर, आम्ही शिवनेरी किल्ला केला आधी, आणि खाली पायथ्याला गावकरी हॉटेल म्हणून एक हॉटेल होतं, त्याच्या इथे सगळे बॅग वगैरे आम्ही ठेवले आणि बस घेऊन आम्ही तिथे तुळजा लेणी म्हणून आहे, त्याच्या आधी मी अर्चिस 3-4 वेळा जाऊन आलोय त्या लेणीत. कसल्या वासाने त्याचा अवतारणा माहित नाही. आणि तिथे फॉरेनर कपल पण आम्हाला खाली भेटले, ते म्हणजे रिटर्न जात होते. आणि एक असं झालेलं की मॅरिड कपल त्या देवीला, जे स्थानिक गावकरी तिथले राहणारे, देवीला पाया पडायला आलेले. कसल्या वासाने माशाचा अवतारणा माहित नाही, त्यांनी अटॅक केला आमच्यावर, आणि ते भयानक होतं एकदम. अर्चिस मला कुठेतरी डोंगरात लांब पळताना दिसला. आम्ही पटापट सगळ्यांना बसमध्ये बसवलं, आणि त्या जो आमचा हॉटेलवाला होता जिथे आम्ही जेवणासाठी थांबणार होतो त्याला कॉल केला. तो माणूस पटापट तिथे येऊन आम्हाला त्याने जवळच्याच गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. पण याच्यात एक गोष्ट मी नोटीस केली, कदाचित अर्चिस तुला पण माहित नसेल, तू डोंगरात पळालेलास. आम्ही खाली उतरलो ना, खाली एक खोपटं होतं असं, म्हणजे ते कुडाचं घर, तिथे एक आजी आई बसलेली आणि ती शेण सारवत होती. तर त्या तिच्याजवळ एक पण माशी जात नव्हती. ते मे बी असं असेल की त्या शेणाचा जो उग्र वास किंवा तो आपल्याला येत नाही, पण माशांना अजून जास्त झालं. तर या सगळ्या गोष्टी कधी माशा उठतील काय सांगता येत नाही. तर त्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहे, म्हणजे कुठलाही अपघात कुठेही घडू शकतो, कोण कुठे पडू शकतो. मेंटली थोडंसं याच्यासाठी काय आहे की पूर्ण हाताचे कपडे, पूर्ण टी शर्ट, म्हणजे पायांचा टी शर्ट पूर्ण त्याच्यासाठी. बरेच कोणाचा पाय मुरगळला ग्रुप मधला एखाद्याचा, बरेच एखाद्याला कुठेतरी प्राणी दिसला, लांब साप दिसला, काही होऊ शकतं. एखादा पडू शकतो, वाट चुकू शकतो, किंवा पूर्ण ग्रुप अख्खा ग्रुप पण हरवतात. मला एक सांग, एखादा मुलगा जर ग्रुप मधून हरवला, एखादा ट्रेकर ग्रुप बरोबर गेला, तो हरवला, त्याचा मोबाईल बँक मध्ये नाहीये, अशा वेळी त्यांनी काय करायला पाहिजे? पहिल्यांदा शांत राहा, सोबत आपल्या काय काय ते बघा, त्या गोष्टीचा अभ्यास करून जावा. म्हणजे आपल्याला आयडिया राहते की आपण हरवलोय, तर समजा सूर्यास्त इथे होतोय तर ही कुठली दिशा आहे, सूर्य इथे आहे तर हा कडा आहे, तर तर एखादी ती पायवाट होती ती कुठल्या गावातून आलेली, तर ते गाव कुठल्या दिशेला आहे. जर आपण त्या किल्ल्यावर आहे तर कुठल्या दरवाज्यातून आपण आलेलो, तर दरवाजाची दिशा कोणती आहे. तर समजा मी हरवलोय तर मी असा विचार करणार तेव्हा मी अशा कुठल्या तरी सेफ्टी ठिकाणी जातो जिथे मी लोकांना इझिली ऍक्सेसेबल होईल. अशा वेळी जर स्थानिक वाटाड्या सोबत असेल तर खूप फायदा होणार. रिसेंटली आपण हरिश्चंद्रगडाचा एक इन्सिडेंट बघितला, पावसाळ्यात 4 लोक हरवले, त्यातला एक मृत्युमुखी पडला. पूर्ण 1 दिवस त्याला खांद्यावर घेऊन फिरले ते, का गाईड नाही घेतला आणि रात्रीचा ट्रेक केला चुकीच्या पद्धतीने. जे रस्ते डिफिकल्ट आहेत अशा ठिकाणी बरोबर कोणीतरी. पहिली गोष्ट, सगळं झाल्यावर तुम्ही स्थानिक पोलीस असतील किंवा 100 नंबर जो आहे, जे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करतात, तो सेंट्रलाइज नंबर आहे, त्यांना जरी कॉल करून कळवलं तरी तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतं. तुम्हाला जंगली जनावर वगैरे कधी दिसलेत का?
खूप वेळा. म्हणजे आणि आता जर म्हणजे तुम्ही ट्रेकला गेलाय, लेपर्ड वगैरे समोर आला तर तुम्ही काय करता? शक्यतो लेपर्ड म्हणजे बिबट्या हा असा आपल्या समोर येत नाही, कारण तो लाजाळू प्राणी आहे. जसं मांजर असतं तसं तो लाजाळू आहे. आपण त्याला बघू नाही शकत, पण तो आपल्याला 1-2 किलोमीटर लांबूनच बघितलेला असतं कोणतरी आलंय. म्हणजे बिबट्याच सांगतो, आम्ही 5 जण होतो. कोविड नंतर इमिजिएटली ट्रेक सुरू केलेला भीमाशंकरचा, आणि आम्हाला भीमाशंकर 4-5 तास चढून मग तिथून पुढे बोरगिरी गावात जायचं होतं स्टे साठी. पण आम्हाला अंधार झाला, कारण कोविडमध्ये 1-1.5 वर्षाचा गॅप पडला आणि वजन पण वाढलेलं हळूहळू. आणि असा एक आवाज आला गुरगुरण्याचा, तर मला थोडं कॅच झालं की काहीतरी आहे. पण नंतर माझे मित्र बोलले नाही नाही हेलिकॉप्टरचा आवाज असेल, तर म्हटलं नाही. आणि नंतर त्याने जी डरकाळी फोडली ना, नंतर असं जाणवलं तो कुठेतरी म्हणजे आपल्या एक साधारण 100-200 मीटरच्या आसपासच कुठेतरी आहे. आणि आपली जेव्हा रात्र होते तेव्हा त्यांची सकाळ सुरू होते. अंधार झाल्यावर ते बाहेर पडतात. मग आम्हाला कळलं, आम्ही मुख्य पायवाटेलाच होतो, 5 जण मित्र होतो. एक स्थानिक मित्र होता माझा कर्जत मधला, मुद्दाम आम्ही त्याला सोबत घेतलेला, निखिल नावाचा. आम्ही आमच्या वाटेला निघून गेलो. दुसरा इन्सिडेन्स असा, माझा मित्र आहे गणेश म्हणून, त्या लोणावळा ते भीमाशंकरच्या जंगलात आम्ही त्या कुसूर पठारावर थांबलेलो. आणि आम्ही असं बॅग ठेवल्या आणि दोघंच होतो. त्या आजोबा आहेत तिकडे, आम्ही राहायला जातो त्यांच्या. पावसाळ्यात पठारावर बाहेर पडला, आणि पठारावर तू कुठल्याही पठारावर जा, पावसाळ्यात जाशील धुकं असतं, पायवाटा कळत नाही. तर आम्ही जेव्हा फिरून रिटर्न येत होतो ना, ती नेहमीची पायवाट आमची. तर साधारण 100 फुटाच्या 70 ते 80 फुटाच्या अंतरावर ना आम्हाला एक प्राणी दिसला, ज्याचा म्हणजे बॉडी, मागची बॉडी अशी झुडपाच्या बाहेर आणि असं पुढची बॉडी झुडपाच्या आत. तर मी याला म्हटलं की अरे तो बैल बघ ना त्यांचा आलाय, म्हटलं सुटून. म्हटलं चल थोडं जवळ जाऊन बघूया. आम्ही पायवाटेलाच होतो मुख्य. तर त्या प्राण्याचा म्हणजे असं पुढचा जो भाग होता असा अंग त्याचा, ते झुडपात होता. मी त्याला सांगितलं अरे तो बैल वाटतोय असं चॉकलेटी कलरचा. नंतर आम्ही थोडं 4 पावलं पुढे गेलो अजून. म्हटलं नाही रे घोड्यासारखं वाटतंय काहीतरी. आणि असं एकदम चमकत होता तो, दव पडलेलं त्याच्यावर. पाऊस म्हणजे पावसाळा होता पण पाऊस पडत नव्हता, धुकं होतं आणि शांतता होती. संध्याकाळी 5:30-6 वाजले असतील. आणि आम्ही त्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरच असतो पाठीमागे. नंतर आम्ही थांबलो, तो बाहेर आला झाडीतून आणि त्याने आमच्याकडे बघितलं. आज पण मला तो बोलतात ना, ती मोमेंट अजूनही लक्षात येते. त्याने असं बघितलं आमच्याकडे, हार्डली 50 फुटाचं अंतर असेल, आणि तो आवाज न करता पळून गेला झाडात. तर ते असं होतं की जवळपास घोडा एवढं नाही म्हणता येणार, पण आम्ही ते बघितलेलं बऱ्यापैकी उंच, तो आपल्या हाईटचा तो एक सांबार होता मोठा, आणि त्याचे ते शिंग अजून वरती असे. मी पहिल्यांदा बघितलेलं असं, आपण पुस्तकात वगैरे बघितलं. आणि असे बरेच सापाचे वगैरे पण अनुभव आहेत, बरेच साप दिसतात. पण त्या प्राण्यांच्या वाटेला आपण जायचं नाही, कारण आपण त्यांच्या घरी गेलेलो आहे, ते आपल्या घरी नाही आले. त्यामुळे कधीही ते अटॅक करू शकतात. ज्या लोकांना स्मोकिंगचं हॅबिट आहे त्या लोकांमध्ये ट्रेकिंगची कॅपॅसिटी थोडी कमी असते का त्यांच्या? स्मोकिंग गड किल्ले वगैरे चढल्यानंतर किंवा एखादा थोडंसं पीक वगैरे असं काहीतरी चढल्यानंतर त्यांना लगेच धाप लागते. हो लागते त्यांना धाप लागते. आहे ना, व्यसनामुळे तुम्हाला त्रास होणार तो आहेच. म्हणजे एक गोष्ट आहे की ट्रेकिंगच्या ठिकाणी तर बिलकुल करूच नका तुम्ही. तर तुम्हाला चढताना त्रास हमखास होणार, 100% होणार, आणि त्यांना धाप लागते. नॉर्मल जर व्यक्तीला जर तो एखादा ट्रेक एव्हरेज आहे, मीडियम आहे, तो चढताना धाप लागतो, तर ह्यांना 50% अधिक त्रास होतो त्या गोष्टीचा. त्यामुळे शक्यतो ते टाळावे. असे बायचान्स कधी ट्रेकर्सना काही जर प्रॉब्लेम आले तर ट्रेकर्सना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था कोणत्या आहेत आपल्या इकडे? नक्कीच. जसं मी सध्या सांगतोय मुंबईपासून जवळच, मुंबई नाशिक, आपल्या लोणावळ्यातली एक शिवदुर्ग मित्र लोणावळा म्हणून एक संस्था आहे. परत पनवेल मधली निसर्ग मित्र पनवेल अशी संस्था आहे. खोपोलीमध्ये आयजी यशवंती आहे. आणि नाशिक अशा भागात संस्था आहेत. आणि मी जसं मगाशी म्हणालो, एक सेंट्रलाइज नंबर आहे, तिथे कॉल केला ना तर ते बेसिक माहिती घेतात तुम्ही कुठल्या भागात अडकला, आणि ते त्या संस्थांना सांगतात स्वतः ते कोऑर्डिनेट करून वगैरे. आणि हो, आणि मी जसं मगाशी बोललो की याच्यासाठी आधी धावून येतात ते स्थानिक गावकरी. याच गोष्टीसाठी तुम्ही त्यांना सांगून जाणं गरजेचं आहे. ऍटलीस्ट त्यांना इन्फॉर्म करायला जातोय. आणि बऱ्याचदा असं झालंय आमच्यासोबत पण. म्हणजे लोकांना इन्फॉर्म करून ठेवा, घरच्यांना इन्फॉर्म करून ठेवा. तिथे लोकल तुमचे कोणी गाईड्स वगैरे असतील तर त्यांना इन्फॉर्म करून ठेवा. 99% इन्सिडन्स हे त्या व्यक्तीच्या मस्तीमुळे होतं. 1% कुठेतरी असेल की जे आपलं नशीब खराब आहे आणि काहीतरी घडलंय.
ते कोणाबरोबरही होऊ शकतं, ते आपण मुंबईमध्ये फिरताना सुद्धा होऊ शकतं किंवा कुठे होऊ शकतं. आणि तू जसं म्हटलं की अजून काय प्रकार घडू शकतो पावसाळ्यात, पुष्करने सांगितलं, मी त्याच्या एक गोष्ट ऍड करेन. पावसाळा सुरुवात होते तसं रील व्हायरल व्हायला सुरुवात होतात. हा काढा तो काढा, मग इथे उभं राहून मी सेल्फी काढला, रील बनवला. पण पावसाळ्याचे जे सुरुवातीचे दिवस असतात, 1-1.5 महिना, हे सेटल होऊ द्यायचं. आमच्या जमीन सेटल झालेली नसते, दगड कोसळणारी असते ती कोसळून जाते. उन्हाळ्यात कातळ तापलेला असतो, पाऊस जोरदार पडतो तेव्हा तो निसटतो तिथून कातळ. काही ठिकाणी झाडं पडलेली असतात. ते करून म्हणजे तुम्ही कुठल्या टेरेन मध्ये जातात ना तिथली माहिती असणं गरजेचं आहे. जसं मी एखाद्या किल्ल्यावर जातोय, तिथे कातळ आहे का, त्याच्या बाजूने मला जायचं आहे का, तर मी सुरुवातीच्या पावसाळ्यात तो स्किप करणार. पावसाळा जरा सेटल झाला 1-1.5 महिना. हो नक्कीच. आणि कसं आहे, किल्ले वर्षानुवर्ष तिकडेच आहे, तर एखाद्या गोष्टीमुळे मला मागे फिरावं लागला तर मी फिरायला तयार आहे. हे मेंटली प्रिपेअर राहा. आपण कधी किल्ल्यावर परत जाऊ शकतो. राईट राईट रिपीट नाही. शिवाजी महाराज म्हणतात की कधी 2 पावलं तर मागे यायला निसर्ग आहे, निसर्ग त्याच्यातून आपलाच फायदा. बरोबर आहे. आणि आपल्याला कधी कधी काय होतं की निसर्ग सिग्नल देतो. म्हणजे पाऊस कधी कधी आपण एखाद्या समजा धबधब्यात नदीत आपण खेळतोय, तर तिकडे कधी कधी अचानक फोर्स वाढतो पाण्याचा. धोके जर का आपण सगळ्यांना सांगितलं की नाही बाबा, म्हणजे एक तर लिडरचं ऐकलं पाहिजे, तर मूळ मुद्दा आहे. परत आपल्याला पण म्हणजे ऍज अ पार्टिसिपेट किंवा आपण नॉर्मली एक सदस्य असतो, त्यांना पण कळतं की अरे नदीचं पाणी वाढतंय, त्याला बाहेर निघूया. गेले 3-4 वर्ष कोविड नंतर जी सूट मिळाली ना 2-1 वर्षांपासून, खूप दुर्दैव असं आहे की दरवर्षी पावसाळ्यात कुठली ना कुठली बातमी आठवड्याला चाललेलीच असते. आज या ठिकाणी हे झालं, इथे लोक वाहून गेले, या कड्यावरून पडले. ट्रेकिंगचं पण नाही बोलत आहे ह्याच्यात, तर ट्रेकिंगची फील्ड अशीच बदनाम होते. लोणावळ्याच्या लायन्स पॉइंट वरून एखादी बाई सेल्फी काढताना जरी पडली तरी न्यूजवर दाखवलं जातं गिर्यारोगाचा पडून मृत्यू. असं ते म्हणजे चुकीच्या पद्धतीने गोष्टी सगळ्या होत असतात आणि लोकांची चूक असते ह्याच्यात, आणि चुकीच्या गोष्टीत पटकन स्प्रेड होतात. मला सोबत तुला शेवटचं हे विचारायचं आहे, म्हणजे तुलाच नाही, तुम्ही सगळ्यांनी सह्याद्रीचा कानाकोपरा शोधलेला आहे, तर सह्याद्रीचं महत्व, महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीचं महत्व काय सांगशील? पहिली गोष्ट ते आम्ही शोधलेलं नाहीये, आम्हाला तिथे जाऊन अनुभवण्याची संधी सह्याद्रीने आम्हाला दिली. तर सह्याद्री थोडक्यात सांगायचं म्हटलं तर असं, आपण स्वतः जाऊन तिथे अनुभव घेत नाही तोपर्यंत काही आपल्याला कळणार नाही. सह्याद्री जो महाराजांच्या पाठीमागे निर्भीडपणे उभा राहिला तो सह्याद्री. आता या सह्याद्रीला पण बराच मोठा इतिहास आहे. प्रत्येक राजवटीतील राजाने या सह्याद्रीचा वापर जनतेच्या चांगल्या फायद्यासाठी करून घेतला. जसं आपण सह्याद्रीच्या पोटात कोरलेल्या लेण्या बघतो. आता या सह्याद्रीची रचना जर तुम्ही बघाल तर कोकणचा जो प्रदेश आहे, इव्हन मी महाराष्ट्राचा थोडा बाहेरचा पण म्हणतो, तसं गुजरातचा पट्टा, कोकणात म्हणजे समुद्र सपाटीला जो लागून असलेला पट्टा, गुजरातचा भाग, तो आपला पूर्ण महाराष्ट्राचा भाग ते साऊथ दक्षिण भारतापर्यंत. ह्याच्यात आपण जो महाराष्ट्रात जो प्रचलित नाव आहे तो सह्याद्री. आता या सह्याद्रीच्या डोंगर कड्याला, पायथ्याला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे लागतात. ह्यालाच पॅरलल उत्तर दक्षिण पसरलेली डोंगरांची रांग आहे मोठी, ज्याला आपण सह्याद्रीची डोंगर रांग म्हणतो. वरच्या बाजूला आहे नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असे बरेच घाट, आणि ह्याला तो सह्याद्री कनेक्टेड आहे. सह्याद्रीची जर आपण वेस्टर्न घाट्स म्हणतो इंग्लिश मध्ये, तर तो वेस्टर्न घाट म्हणजे काय, भारताच्या पश्चिम दिशेला असलेली डोंगर रांग. मग तिथे गुजरात बॉर्डर पासून ते दक्षिण भारतापर्यंत गेले. मग ह्याच्यात म्हणजे आपला असं म्हणू शकतो की अख्ख्या महाराष्ट्राच्या मागे सह्याद्री उभं आहे. बरोबर, वरती आहे सह्याद्रीच्या दख्खनचा पठार, खाली कोकण. तर याला जे कनेक्टेड आहे, पूर्वीच्या काळात काय व्हायचं, आपल्या देशाचा व्यापार दुसऱ्या देशांशी व्हायचा समुद्रामार्गे. हा सगळा बराचसा व्यवहार आपल्या ह्या कोकण पट्टीच्या काही पण बऱ्याच ठिकाणांवर चालायचा, बंदरांमध्ये. जसं सोपारा बंदर, माहीमचं, किंवा अजून कोकणात तुम्ही राजापूर, सिंधुदुर्ग असे बरेच, आणि यांचे संदर्भ खूप 2000 वर्षापूर्वीपर्यंत सापडतात, शिलालेखात पण आहे. आणि हा जो माल सगळा यायचा, त्या काळात काही रस्ते नव्हते किंवा आधुनिक सुविधा नव्हत्या. जो समुद्रमार्गे माल यायचा तो आपल्याला पूर्ण राज्यभर किंवा देशभर त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं गरजेचं होतं. तर आता खालून रायगड जिल्ह्यातून वर पुण्यात जायचं आहे, तर आत्ता आपल्याला खंडाळा घाट आहे, आत्ता आपल्याला तामिणी घाट आहे, असे बरेच घाट आहेत. पण तेव्हा घाटवाटा होत्या,
बैलगाडीचे पण काही मुख्य रस्ते असावेत तेव्हा, तर या मार्गाने माल वर चढवला जायचा, ज्याला आता तुम्ही घाटवाटा आता म्हटलं. याच घाटवाटांच्या मार्गात अनेक चौकी पहारे होते, छोटे किल्ले असतील किंवा आपण त्यांना वॉच टॉवर म्हणतो, टेहळणीचे बुरुज, परत मोठे किल्ले पण आहेत. असे घाटवाट्यांच्या मार्गात बरेच किल्ले आहेत. आणि आता जर आपण बघायला गेलो तर महाराष्ट्रात पॅरलल कोकण आणि देश म्हणजे घाटाच्या याला जोडणाऱ्या बऱ्याच घाटवाट्या, बऱ्याचशापैकी वापरातल्या पण आहे. जर आपल्याला आता खालून खोपोलीतून लोणावळ्याला जायचं, आपण खंडाळा घाटाने जातो, त्याचं नाव बोरघाट. अशा बरेच घाट, तेव्हा तो बैलगाडीचा रस्ता असावा, पायवाट पण असणार. हे पण ट्रेक आहेत ना घाटवाटांचे, ते पण लोकांनी आवडीने केले पाहिजे. पण इंटरेस्टिंग आहे, पण तेवढे धोकादायक आहे, तेवढेच ते रिस्की सुद्धा आहे. सगळे तिथे वळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप गड किल्ले, खूप अनुभव घ्यावा लागणार आणि अनुभवी व्यक्तीसोबतच तिथे जावं लागणार. घाटवाटा हिंडायच्या तर तेवढं वजन घेऊन फिरण्याची तुमची ताकद पाहिजे, जंगलात रात्र काढण्याची ताकद पाहिजे, पण त्याच्यासाठी टेंट पण उचलावं. तर तेवढं सोपं नाही आहे. अनुभवी व्यक्तींसोबत तुम्ही संसार तुम्हाला सोबत घेऊन 2 दिवसाचा, ते मोठे ट्रेक असतात, बरेच मोठे ट्रेक असतात घाटवाटण्याचे. जसं मी एक एक्झाम्पल देतो की बऱ्याच घाटवाटे, जसं नाणेघाटचं आर्टिस्टने सांगितलं, जसं कोकणात कमी वापरातल्या किंवा आत्ताच्या घडीला न वापरातल्या घाटवाट्या, पण गावातला पण आता एसटीने जातात फिरून. पण ते कसं आहे की करवंदीची नाळ आणि पायमोडी घाट अशी नाव आहेत स्थानिक. तर त्या करवंदीच्या नाळेने वर जायचं आणि पायमोडी घाटाने खाली उतरायचं. तसं आम्ही बऱ्याचदा केलंय, अशा बऱ्याच घाटवाट्या केल्या. अशी चित्रविचित्र नाव आहेत प्रत्येक घाटाची. पण त्याच्यासाठी तिथे आपल्याला जे दिसतं तसं नसतं. तर तुम्ही एखादा व्हिडिओ, आजकाल घाटवाटांचे पण ते दाऱ्या घाट वगैरे, लिंग्या घाटचा धबधबा, लोक फोटो बघून जातात, तिथे अडकतात, प्रॉब्लेम होतो. तर प्रॉपर माहिती नाही घेऊन गेला तर दुरून डोंगर चालतात. ते हाय एन्ड्युरन्स ट्रेक आहेत, म्हणजे तिकडे खूप आपलं, कारण आपण समुद्र सपाटीपासून सह्याद्रीची 4000 फुटांची उंची गाठतो, त्याच्यामुळे खूप म्हणजे ऍसिड आणि म्हणजे तीव्र चढण असते, म्हणून ते थोडंसं टेरेन येतात. तर त्याच्यासाठी बऱ्याचसा रोप तुम्हाला युज करता आला पाहिजे. तुम्हाला वेळ प्रसंगी रोप इक्विपमेंट पण बॅगेत असावं लागतं सेफ्टीसाठी. आता आमच्या सोबत जेव्हा आम्ही ट्रेक घेऊन जातो तेव्हा मोस्टली पुष्करच्या बॅगेत रोप वगैरे असतात. ट्रेकिंग मध्ये फक्त मुलांचाच सहभाग आहे की महिलांचा सहभाग सुद्धा आहे आणि तो वाढतोय, नेमकं काय आहे? हे पण थोडं सब्जेक्टिव्ह आहे म्हणता येईल. कारण जर काही मुली काही मुलं असं त्यांचा मित्रमंडळींचा ग्रुप बनून जात आहेत तर त्यांच्यात ते बॉन्डिंग जुळलेलं असतं. ते कुठेही ऍडजस्ट करतात किंवा ते तशा ठिकाणी जाणारच नाही तिथे सोयीसुविधा नाही आहे. तर याच्यात कसं विश्वास महत्वाचा आहे. तू तुझ्या मैत्रिणीला रिफर केलं की सोबत पुष्कर किंवा आरची सोबत ट्रेकला जा, तर ती विश्वास ठेवून येणार. आणि तिला जर कंटिन्यू करायचं असेल तर तिला पहिल्या दुसऱ्या ट्रेकमध्ये कळून जातं की कशा टाईपचा ग्रुप आहे, आपली सेफ्टी किती आहे, तिथे सोयी सुविधा कशा असतात. आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही परत पहिली गोष्ट तर ट्रेकिंगसाठी असं महिला पुरुष जेंट्स लेडीज काही करत नाही. तिथे सगळे एकच आहे. जो प्रसंग त्यांच्यावर येणार आहे तोच प्रसंग त्यांच्यावर येणार आहे. त्यासाठी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ऍडजस्ट झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी वॉशरूमचा प्रॉब्लेम असतो, पण आजकाल असं झालंय की ज्या ज्या गावांमध्ये गेलो प्रत्येक घरात आहे व्यवस्था वगैरे सगळे. पण जेव्हा मोठे ट्रेक असतात जिथे 6-7 तास चालायचे, तिथे आम्ही महिलांना किंवा त्या व्यक्तीला आधीच कल्पना देऊन ठेवतो की असं असं आहे, वॉशरूम वाटेत नसेल वगैरे, आणि ते ऍक्सेप्ट करतात. आणि मी जसं म्हणालो की भेदभाव नसतो मुलगा मुलगी, कारण ट्रेकर आहे, ट्रेकर म्हणून जो प्रसंग तुमच्यावर आहे तो आमच्यावरच आहे. आणि ह्याच्यात सहभाग वाढतोय. आता आमच्यासोबत अशा बऱ्याचशा मुली येतात की जिथे 10-10 जणांचा मुलांचा ग्रुप आहे, पण एखादी मुलगी विश्वासाने आलेली असते आणि ती सेफ फील करते वर्षानुवर्ष. हो नक्कीच सो अशा आहेत गोष्टी. पण बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धती पण होत आहेत. जसं की मुलींचा समजा ग्रुप गेला एखाद्या ठिकाणी, मग तिथे काहीतरी वेडेवाकडे फोटो काढून इंस्टाग्रामवर टाका. मग तसे जे नवखे ट्रेकर झाले, थिल्लरपणा, मग ते मुली असू दे किंवा मुलं असू दे, आणि आजकाल खूप वाढलं आहे. इंस्टाग्रामवर मध्ये उघडे नागडे फोटो टाका, मग तशा लोकांना मग अट्रॅक्ट करायला मग ते करा. मग हळूहळू दारूच्या पार्ट्या सुरू होतात तिकडे. मग बसमध्ये यांचे जाताना
मग ते बऱ्याच अँगलने बघितलं ना आपण, ह्याच्यात विश्वास महत्वाचा. आता बोलता बोलता एक सांगितलं की गड किल्ल्यांवरती थिल्लरपणा किंवा दारू वगैरे पिणं, तर या गोष्टी बऱ्याच वेळा आता न्यूज मध्ये येत आहेत की गड किल्ल्यांवरती लोक जात आहेत ट्रेकच्या नावाखाली, तिकडे दारू वगैरे पिताना सापडतात किंवा किल्लेगिरी करताना सापडतात. तर अशा लोकांना काय सांगशील? अशा लोकांना ज्यांनी पकडलं तर आधी तिथलेच चोप दिला पाहिजे खरं. आणि तिथलीच ही जी परिस्थिती आहे ती सगळीकडे आहे, असंच नाही गड किल्ले. मला असं यामध्ये एक गोष्ट वाटते की याच्यामध्ये फक्त त्यांची पण चूक नाहीये. त्या लोकांना त्या जागेचं पावित्र्य काय आहे हेच माहिती नाही, किंवा बरेचसे लोक गडावरती जातात पण त्या गडाची ऐतिहासिक काय माहिती आहे किंवा त्याचं महत्व काय आहे लोकांना हेच माहिती नाहीये, आणि हे लोकांना शिकवलंच नाही. टाळी दोन हातांनी वाजते. जेवढीच त्याची चूक आहे ना तेवढीच समाज म्हणून आपली आणि गव्हर्नमेंटची पण चूक आहे. जर एखादा माणूस तिकडे जातोय ग्रुप घेऊन, ठीक आहे, त्याला त्याबद्दल काही माहित नाही, पण त्याला एवढं तरी माहित असलं पाहिजे ऐतिहासिक ठिकाण आहे किंवा मंदिर आहे किंवा रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. तुम्हाला जर काहीच माहित नाहीये तसं पण, मग आपण कुठेतरी कमी पडलोय की त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवायला. आणि एवढीच जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत असेल, वनविभाग असेल, पोलीस प्रशासन, ऑल ओव्हर गव्हर्नमेंट किंवा सामाजिक कार्यकर्ते, समाज म्हणून आपण कमी पडतो. याच्यात संगनमत होणं गरजेचं आहे. आणि लोकांपर्यंत जेव्हा अशा गोष्टी बाहेर येतील आणि पोचतील की नाही की या ठिकाणी हे कृत्य करणं चुकीचं आहे, तेव्हाच कुठेतरी जाऊन थांबेल. त्याच्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे. तुमच्या तिघांचा एक मस्त ग्रुप आहे M3 यात्री, ज्याच्यामध्ये तुम्ही शेकडो ट्रेक्स अरेंज केलेत. तर तुम्ही जेव्हा एखादा पॉईंट ठरवता की या पॉईंटवरती आपल्याला ट्रेकसाठी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या जेव्हा कधी जायचं असेल, तर त्या सगळ्याचं प्लॅनिंग तुम्ही कसं एक्झिक्यूट करता? पहिली गोष्ट अशी असेल की ज्या ठिकाणी आपण जायचं, आम्ही पहिली गोष्ट हे करतो की आम्ही सीझन वाईज प्रत्येक एक गोष्टीचे म्हणजे जसे नैसर्गिक तिथे सुंदरता असेल त्या हिशोबाने ठेवतो. जसं पुष्कर ऑलरेडी बोलला की एखादी बघण्याची जागा आहे किल्ल्यावरती, ती आम्ही मोस्टली पावसाळ्यात ठेवत नाही. थंडीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या जरा सुरुवातीच्या आसपास जेव्हा बघतो तर बघता येईल. आणि गोष्ट असेल की सुरुवात करताना की आता मला उद्या पुढच्या आठवड्यासाठी किंवा एक जे कॅल्क्युलेशन असतं, काही काहींचं महिनाभर पूर्वी करतं, काही काहींचं जर आता पटकन करायचं आहे एक 10 दिवसापूर्वी किंवा आठवडाभर, त्याच्यामध्ये आमचं असतं की हा स्पॉट जो केला किंवा हा किल्ला जो केला, इथे पहिली गोष्ट आम्ही तिघे गेलो आहोत का, ते तिघांपैकी मेजॉरिटी 1-2 जण गेले आहेत का, ते पहिलं बघतो. हा, मग हे ऍक्सेसिबल आहे. ओके, हे ऍक्सेसिबल असल्यानंतर मग अशा ठिकाणी आहे की इथे ऍक्सेसिबल जाण्यासाठी तिथे बस जाईल का, मुंबईवरून माझा बस ट्रान्सपोर्टेशन असू शकतं का, प्रायव्हेट बस, ऑरेल्स काय की जवळपासचे त्यांच्या आसपासची रेल्वे स्टेशन आहेत, जसे कासारा झालं, कर्जत झालं, खोपोली झालं, तिथून मला त्यांच्या जीप वगैरे गाड्या असतात, लोकल गाड्या, त्यांचं ऍक्सेसिबल आहे. वाहतुकीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची ती वाहतुकीची सोय झाली, ती माझी अरेंजमेंट झाली. जेवणाबद्दल जर सांगू, तिकडे मी आमचं मोस्टली हे असतं की आपण एखाद्या किल्ल्यापाशी जातो किंवा गावखेड्यात जातो, तर आम्ही शक्यतो 90% आमचं जे असतं की तिथे जातो तिकडे लोकल जेवण, जे चुलीवरचं जेवण असतं, भाकरी असतात, ते असतं. तसं आम्ही इव्हेंट जर करत असतो तर आम्ही इव्हेंट एखाद्या गोष्टीसाठी असतो की ही आपला हा ट्रेक आहे, त्याची मीडियम ग्रेड वगैरे आम्ही एका ठिकाणी मेन्शन करतो. सोबत त्या ठिकाणाचं ऐतिहासिक भौगोलिक महत्व किंवा काय असेल ते मेन्शन केलेलं असतं. म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट जितके ट्रेक पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी लोकल लोकांशी कॉन्टॅक्ट केलेले आहे, बरोबर आहे? मी तर म्हणतो कोणी वन डे ट्रेक साठी जरी जात असेल ना, दिवसाचा ट्रेक, तरी त्याने कंपल्सरी बॅग मध्ये टॉर्च घेऊन जा. कधी काही होऊ शकतं, थोडं टॉर्च तुम्हाला नाही पण दुसऱ्याला मदत म्हणून लागू शकते. आणि एक गोष्ट अशी की आपण मुंबईत असतो, आता एखाद्या गोष्टी अवकाळी पाऊस, अवकाळी वादळ, हे तिकडच्या माणसाला, जी गावची माणसं असतात त्यांना अंदाज असतो. म्हणजे आता आम्ही उद्या आम्हाला ट्रेकला जायचे, तिथे आज अवकाळी पाऊस पडला, ती गावची माणसं आम्हाला लगेच सांगतात, दादा इथे आमच्याचं असं झालेलं आहे, पाऊस आलाय जास्त, त्यामुळे तुम्ही आणखी सिच्युएशन काय आहे मग ही सिच्युएशन आम्हाला जशी कळली ट्रेकच्या आधीच जर समजली, तर आम्ही आमच्या कॅन्डिडेटला सांगून ठेवलं असं की बाबा छत्री घ्या, जास्त ऊन असेल किंवा पाऊस वारा पाऊस असेल त्या हिशोबाने तुम्ही तुमची तयारी ठेवा. मला याला जोडून अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे. ट्रेकिंग या ऍक्टिव्हिटीसाठी चालना मिळावी म्हणून, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे पुष्कळ संपद आहे या सगळ्या बाबतीत, सरकारी यंत्रणा काय काम करू शकते किंवा सरकारी यंत्रणा काय मदत करू शकते? नक्कीच सरकारी यंत्रणा त्यांच्या लेवलला प्रयत्न करत असते, नो डाऊट, पण ते प्रयत्न कुठेतरी कमी पडतात आणि बॉन्डिंग कमी पडतं. जसं मी म्हटलं, स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, डोंगरी किल्ला असेल तर तो
वन विभाग असेल किंवा त्यांच्या अंडर जातो किंवा पुरातत्व खात्याच्या अंडर जातो. तर बरेच नियम ना या चौकटी भोवतीच फिरत असतात आणि ते कधी इम्प्लिमेंट होतच नाही. तर एक सरकार म्हणून बऱ्याच समित्या बनल्या अशा, पण त्यांनी काही डिसिजन घेतले, पण ते पुढे काय झालं काय सांगता येत नाही. आपण बाहेरच्या देशांमध्ये बघतो एक डिसिप्लिन स्पोर्ट म्हणून बघितलं जातं ट्रेकिंगसाठी, आणि त्यांना लहानपणापासून शाळेपासूनच ते सगळे धडे शिकवले जातात. म्हणजे त्यांच्याकडे ती कल्चरमध्ये त्यांच्या आहे, सरकारचं पण महत्व दिलं जातं त्या गोष्टी. आपल्याकडे म्हणजे पर्यटनाकडे एवढं जास्त आउटडोर इथिक्स जे आहेत ते त्यांचे बऱ्यापैकी त्यांना शिकवले जातात आपल्याकडे. आता मुख्य प्रश्न की पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करावं लागेल. तर त्या विभागातलं किंवा त्या भागातलं जे वैभव आहे, ऐतिहासिक महत्व किंवा भौगोलिक ठिकाण किंवा पर्यटन स्थळ, ह्यांचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं पोहोचवू शकतो. आणि जर लोक तिथे पर्यटनाच्या दृष्टीने वाढत आहेत, त्यांच्यासाठी आपण काय सुविधा पुरवू शकतो, हे जर प्रशासनाने लक्ष दिलं तर ह्याच्यात खूप चांगली गोष्ट होईल. पावसाळ्यातले अपघात थांबतील. ह्याचं मी चांगलं उदाहरण देऊ इच्छितो. देवकुंडचा धबधबा, जो देवकुंडचा धबधबा गेल्या 5-6 वर्षात एवढा फेमस झाला, अपघात पण वाढले, पण तिथे काय केलं, स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा वन विभाग एक संगनमताने त्यांनी प्रत्येक माणसाची काय 50-100 रुपयाची फी लावली, आणि तो जो पाथ आहे, ती पायवाट आहे धबधब्यापर्यंत, तुम्ही धबधब्यापर्यंत पोहोचेपर्यंत 1.5-2 तासाचा जो काही ट्रेक आहे, दर काही फुटांवर एक गावकरी उभा असतो, ज्याने तुम्ही ट्रेक पण पायवाट चुकणार नाही. जिथे ओढे क्रॉस करायचे ते तुम्हाला मदत करणार. त्या धबधब्याची इथे रशी लावली आहे, तिथे कोणाला पुढे जायला देत नाही. सो एक चांगलं उदाहरण आहे पर्यटनाचं. लोकल लोक करू शकतात नक्कीच. आणि अशा सगळ्या गोष्टींसाठी बऱ्याच ठिकाणी स्थानिक लोक वेल ट्रेन पण आहेत, जसं सांदणदरी असेल किंवा राजमाची सारखी गाव असतील. तर ह्याच्यात फक्त कुठेतरी मोठ्या लेवलला, वरच्या लेवलला जर कोणी ठरवलं तर ते पुढे आपलं पर्यटनाला चालना मिळू शकते भविष्यात. त्याला काही केलं पाहिजे. कारण आपल्याकडे गड किल्ले आणि सह्याद्री नक्कीच तुफान संपत्ती नाहीये, आणि त्याचा योग्य वापर गव्हर्नमेंटने करून घेतला पाहिजे. पुष्कर, तुला मला विचारायचं आहे, सध्या आणखी एक कळीचा विषय म्हणजे अनेक गड किल्ल्यांवरती किंवा असे जे ट्रेकिंग पॉइंट्स वगैरे आहेत, या ठिकाणी अवैध मजारी बांधण्याचं काम चालू आहे. म्हणजे एक प्रकारे ती जागा हडप करण्याचं काम चालू आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगशील आणि त्या कशा पद्धतीने रोखता येऊ शकतात? अवैध मजारींचा विषय मी ऐकला होता. आता काही गड, मला वाटतं सरसगडावरती आहे, मला वाटतं रायगडावरती पण एकदा प्रयत्न झाला होता अशा अवैध मजारी बांधायचा. तर ते कुठून येतात, काय त्यांचं तेच हडप करण्याचं, जागा हडप करणे, ते उगाच त्यांचं प्रस्थ वाढवण्याचा प्रकार जो असतो तो असतो. आणि ते कुठलंही त्याला ऐतिहासिक महत्व नाही, धार्मिक महत्व आहे काही माहित नाही. ते कसलं, कोणाचं येते मजार, कोण तिथे काय झालं, म्हणजे काय कसला काय आगाने पिछा नाही, आणि कुठून येतात. तर आमच्यापैकी काही ज्येष्ठ गिर्यारोहक आणि जे अनुभवी लोक आहेत त्यांनी याच्यावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण नक्कीच पाठपुरावा तर केला पाहिजे. आणि त्या ज्या काही व्यक्ती होत्या जे अनुभवी गिर्या, त्यांनी हा पाठपुरावा केला, म्हणजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणं आणि आपली कंप्लेंट रजिस्टर करून घेणं, या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच काहीतरी होईल. पण तेच आहे की तो विषय आहे, म्हणजे मे बी सगळ्या किल्ल्यांवर नसेल, पण बऱ्याच ठिकाणी हल्ली आपण बघतोय, म्हणजे येतात न्यूजमध्ये, काही ठिकाणी आपले म्हणजे काही स्वयंसेवक जाऊन ते थांबवण्याचा प्रयत्न पण करतात. पण सगळी आपण केला पण पाहिजे. आणि आपण एक चौकस राहिलं पाहिजे की आपण बघितलं पाहिजे गड किल्ल्यांवर काही चुकीच्या गोष्टी होत नाहीत ना. मजार असेल किंवा दारूचं सेवन, सिगरेट, तंबाखू, अशा ज्या काही गोष्टी कचरा होत नाही ना. तर आपली नावं लिहितात हे लवर लोक, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, स्वतःची नावं लिहायचं. म्हणजे ते गड किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव नाही लिहिलं, त्याच्यावरती आता 15-16 वर्षाचे जे यंग जनरेशन आहे काही न करता ते जाऊन आपलं नाव त्या गड किल्ल्यांवरती. आता मध्ये मी आर्किओलॉजीचा कोर्स केला होता, तर तिकडे त्या मॅडम मला सांगत होत्या हे पुरातन काळातले शिलालेख आहेत आणि हे मॉडर्न शिलालेख आहेत. मॉडर्न म्हणजे लवर लोकांची नावं, म्हणजे मॉडर्न शिलालेख झाले. असं ते मजेचा भाग तो. पण ते सिरियसली आपण चौकस राहिलं पाहिजे की कुठे काही चुकीचं होत नाही ना. आता मला वाटतं कायदा पण आहे, दारूबंदी कायदा आहे गड किल्ल्यांवरती, तर पण त्याच्या अंतर्गत किती केस रजिस्टर झाले असतील किंवा काय, हा पण एक संशोधनाचा विषय. किंवा जागरूक लोकांनी जागरूक पाठपुरावा करणं. येस.
तर मला सोबत तुला विचारायचं आहे की ट्रेकिंग हा विषय असा आहे की लोकांसाठी अवघड शब्द आहे. ट्रेक म्हटलं की लोकांच्या भुवया वगैरे मोठ्या नक्कीच. आणि बाबा नको 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 अशा. तर अशा सिच्युएशन मध्ये तुझ्यामध्ये ट्रेकिंग विषयी आवड कशी निर्माण झाली? सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर मी लहान असताना किंवा शाळेत असताना मिलिंद गुणाजींचा भटकंती महाराष्ट्राची एक सिरियल लागायचं. डिस्कवर बाईकवर ते फिरायचे आणि एक्सप्लोअर करायचे. तेव्हा आपल्याला शाळेत फक्त एखाद्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा होता. पण मला एक आवड होती की जर आपण टी व्हीवर बघतो तर आपण तिथे स्वतः कधी जाणार किंवा कसं जाणार. माझी 10वी झाल्यावर मधला जो सुट्टीचा पिरियड होता तर मी माझे 2-3 मित्र जमा करून एका दिवसात जवळचे किल्ले बघून यायचं, घरी न सांगता. आणि घरी सांगितलं तर परमिशन मिळणार नाही तसं. आणि किंवा मग कोकणात किंवा मग इतर ठिकाणी असं एसटीने जाताना खास करून किंवा बसने जाताना आपल्याला डोंगर दिसतात आणि ते त्याचे फलक लागलेले असतात. स्थानिक मंदिर असेल किंवा एखादा किल्ला असेल. जसं आपण कोकणात जाताना पहिला पनवेल क्रॉस केला कर्नाळा किल्ला लागतो. इथे पालघर साईडला जाशील तर आशेरी किल्ला आणि असे लांबून डोंगर दिसतात. तर मला असं वाटायचं की वरती काय असेल नक्की. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे सिनेमे किंवा तेव्हाची जी सिरियल होती राजा शिव छत्रपती ती अधूनमधून मी बघायचो. तेव्हा तसं जो सेटअप दाखवलेला असायचा तर एक उत्सुकता होती की वर काय असेल. तर त्या पद्धतीने मला एक आवड निर्माण झाली आणि मी सुरुवातीला घरी न सांगता मित्रांना घेऊन किल्ले बघायला जायला लागलो जवळजवळ. आणि मी शाळेमध्ये असताना कोल्हापूरला शिकायचो. घरी न सांगता मी पन्हाळ्याला गेलो होतो. कारण घरच्यांना असं काही म्हणजे ट्रेकिंग बद्दल नॉलेजच नव्हतं. त्यांचं म्हणणं काय फिरायला जातो आणि डोंगरात फिरायला जाणार ते थोडं काळजी तसं. आर्चिस तू काय सांगशील, तुला ट्रेकिंग विषयी आवड कशी निर्माण झाली? सर्वप्रथम मला ट्रेकिंगची आवड आहेच. इव्हन फिरण्याची पण आवड आहे. 3री 4थीत किंवा 5वीत असेल त्या काळामध्ये डिस्कवरी चॅनल जे लागायचं त्याच्यामध्ये ट्रेकिंग पण असायचे काही गोष्टीचे आणि काही टुरिझम. लोनली प्लॅनेट किंवा ग्लोब ट्रेकर अशी एक सिरीज होती. सकाळच्या टायमाला असं होतं की माझे आई वडील दोघे शिक्षक, ते दोघे शाळेत जायचे आणि सकाळी आपले ट्युशन्स असायचे. मी ट्युशन बंक मारून ती 8 वाजता सिरियल लागायची. अशी ती सिरियल मी बघायचो. तेव्हा काहीच कळायचं नाही कारण त्यात अर्ध मोस्टली इंग्रजीमध्ये असायचं. पण ती लोकांना फिरतात म्हणजे जसे देश प्रदेश फिरतात किंवा आसपासची संस्कृती जपतात, बघतात, लोकांची कम्युनिकेशन करतात. या गोष्टीबद्दल मला लहानपणापासून फॅसिनेशन आहे. आणि आईवडिलांनी थोडीशी सूट दिल्यामुळे आम्ही लहानपणापासून सहली असू दे, नॅचरल हिस्ट्री सोसायटी जसं आपल्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी निसर्गामध्ये आम्ही आधीपासून जायला सुरू केलं. आणि पहिला म्हणजे असा व्यवस्थित बोलला ना की शिवाजी महाराजांचा छत्रपतींचा आणि संबंध 4थीच्या पुस्तकापासून आला. जे पुस्तक आहे त्याच्यात शिवाजी महाराज दिसतात घोड्यावर बसले, मागे किल्ला आहे. तेव्हापासून जी गोष्ट सुरू झाली की बा हा इतका चांगला आपल्याकडे या गोष्टी आहेत. आणि ही अशी गोष्ट आहे की ऑल ओव्हर इंडियामध्ये जसं राजस्थान नंतर असं बघायला गेलं पण राजस्थानमध्ये पण कसं आहे सर्वात जास्त किल्ले आपल्याकडे आहेत असे. आणि आपल्याकडचं असं कारण हे आहे की आपल्याकडचे जे किल्ले ते मराठ्यांनी लढवलेले कुठे असे म्हणजे आता तुम्हाला त्यात काही बघणं वगैरे दिसत असतील पण ते लढल्यामुळे आहेत. असं नाही की ते गुलाम बनले मग त्यांना तसंच ठेवलं किंवा वतनदारी करून त्यांनी चालवले, तशी गोष्ट नाही. आणि माझी पहिला ट्रेक जर मी असं बोलेन तर मला पुष्करमुळेच झाला. कळसुबाई होता. हा सेम माझा पहिला ट्रेक पुष्करमुळे नाही, मी पहिल्या ट्रेकवरती पुष्करला भेटलो. सुट्ट्या काय काहीतरी पावसाळी आपण जसं असं कॉलेज काय होतं त्यात चालू असताना याने सांगितलं कळसुबाईला आपल्याला जायचंय. ते कळसुबाई हा शब्द भूगोलात ऐकला होता, महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर. म्हटलं चल जाऊया, काही असं नाही मला चालण्याचंही नव्हतं. आणि याचा तो एक ग्रुप होता पूर्वीचा ज्याच्यात त्याने हा कोऑर्डिनेटर म्हणून होता, तिथे सगळं सांभाळायचं. तर अमेय भगत भ्रमंती 365 असं. तर त्याने पूर्ण अमेयची जी टीम होती अख्खी टायमाची त्यांनी खूप सुंदर प्रकारे आम्हाला तो किल्ला दाखवला. म्हणजे जे शिखर दाखवलं, जेवणाची एकदम उत्तम सोय होती. घरी पण तर काही असं वाटलं नाही की आम्ही दमलो थकलेलो आहे. तेव्हा मला असं वाटलं की अरे हे बरं आहे की रविवारी घरी बसून काही करत नाही तर आपण काहीतरी जाऊन बघावं की जी लोक एक्सप्लोर करूया आपण. मला अजून एक ह्याच्यामध्ये ऍड करायचं काही आहे की ज्या लोकांना ट्रेकिंग हा विषय अवघड वाटतो ना त्या लोकांनी ऍक्च्युली कधी ट्रेकिंग पाहिलेलंच नाही. ज्या लोकांना ट्रेकिंगची आवड आहे कारण ते जातात म्हणून त्यांना ती आवड आहे. तर तुम्ही वेळात वेळ काढून तिघे पण आजच्या या पॉडकास्टसाठी इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला तुमच्या भविष्यातील पुढच्या ट्रेकसाठी शुभेच्छा.
अशीच ट्रेक करत राहा आणि सगळी जी अशी अनएक्सप्लोर्ड माहिती आहे ती तुमच्याकडून लोकांपर्यंत पोहोचावी. आणि धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्रातील गडकिल्ले, सह्याद्री, ट्रेकिंग पॉइंट्स अथवा ट्रेकिंग विषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि पॉडकास्टला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.